नमस्कार. नमस्कार. काय सगळी फॅमिली एकदम सज्ज आहे. उत्साही उत्साही. त्या ताई का? या ताई म्हणजे तुमची बहीण. माझी बहीण मोठी. तुमचा फार मोठा रोल आहे यामध्ये. भूमिका तुमची फार महत्वाची आहे. ती कशी काय मिळेल? सगळ्यात आधी तुम्हाला कळलं म्हणे? सगळ्यात आधी म्हणजे आता हा मोठा भाऊ, याचं लग्न झाल्यावरती नॅचरली आम्ही ह्याला चिडवायला सुरुवात केली. आता तुझं लग्न कोण असेल तुझ्या ग्रुपमधली तर सांग. मला वाटतं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी आम्हाला फोन केला की आज संध्याकाळी आपण भेटायचं का 4 वाजता. म्हटलं ठीक आहे, काय नाही, मला तुमच्याशी ना काही खाजगी गोष्ट बोलायची. तर म्हटलं ठीक आहे, भेटू आपण. माझे मिस्टर थोडे एंथे आहेत, म्हणे काय रे मुलगी बिलगी पटवली की काय. तो म्हणतो तसंच काहीतरी आहे, आपण भेटल्यावर बोलूया. मी बँड्राला भेटलो, बँड्रा वेस्टला बँडस्टँडला, आणि ओळख वगैरे करून दिली. अक्षता पहिल्या भेटीतच म्हणजे एवढी हसरी बोलकी, म्हणजे आम्हाला असं वाटलंच नाही की ही नौखी आहे. बरोबर. तिला सगळं माहिती होतं, खूप बोलायचे दोघं. म्हणजे एकदम छुपा रुस्तम होता तो. आणि मग आम्ही त्यांना एक ऍडवाइस दिला, म्हणजे अजून एक 3-4 महिने तुम्ही वेळ घ्या. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी असं काही झालं की घरी बॉम्ब फुटला, सगळं कळून गेलं घरी. असं काही झालं म्हणजे तेच का? दिनानाथ तेच. नाट्यगृह. पण बाबा तुम्हाला मात्र कुठेतरी ती कुणकुण लागली होती की ह्याच्या मुलाच्या इतक्या वर्षाच्या वागण्यात काहीतरी बदल झालाय. रात्री 11:30-12 वाजेपर्यंत टेलिफोन ते बोलायचा. तर मला थोडी शंका आहे म्हणून हिला विशेषला विचारलं, काय काय आहे का त्याचं कुठे काय. एवढं 12 वाजेपर्यंत नाही, मी मित्रांशी बोलतो. मला नेहमी सांगायचं की मित्रांशी बोलतो. करायचं का आम्हाला थोडीशी चावू लागलेली होती. काय काहीतरी कुठेतरी पाणी मुरत आहे. ते मुरलं पाणी. म्हणजे हा स्वतः चुपा रुस्तमच निघाला. हो की नाही? काही प्रश्न विचारणार आहे. हा मिस्टरांना विचारतो, वहिनींबरोबर गप्पा मारायला आवडतील की सोशल नेटवर्किंग वर चॅट करायला? गप्पा मारायला आवडेल. तुम्हाला काय खायला आवडतं? मला नॉर्मली फिश वगैरे आवडतं. मासा आवडतो. माशामध्ये कुठला? सुरमई. सुरमई. तुम्हाला काय आवडतं? मला पण फिश आवडतं. सुरमई म्हणजे मालवणी आवडतं का चायनीज आवडतं? नाही, मालवणी. मालवणी. तुम्हाला चायनीज नाही आवडत? चायनीज आवडतं मला. ह्यांना खूप आवडतं. खूप आवडतं. आता लग्नचा वाढदिवस आहे, वहिनींनी सुरमई केली आहे आणि आईने चायनीज केलं आणि एकच पदार्थ खायचा आहे, तर कुठला खाल? एकच पदार्थ मग दोन्ही मिक्स करून खाणार. आणि काय करू शकत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला सुरमई म्हणजे मला काहीच बनवता येत. ते सुरमई मच्छी वगैरे मला बनवता येत खायला नाही. येते. ह्या खूप छान बनवतात. सासूबाई खूप सुंदर बनवतात. लग्नाच्या सुरुवातीला नॉनव्हेज सासूबाई बद्दल म्हणजे की प्रश्न मिळतो. एकच ठिकाण सांगायचं अत्यंत आवडीचं. मनालीचं हॉटेल आवडेल की पार्ल्याचा स्टॉप? पार्ल्याचा स्टॉप. तुम्हाला विचारलं का? मला वाटलं पार्ल्याचा स्टॉप. त्यांना बोलूच देत नाही. दोघांना मला वाटलं बघा आत्तापासून काय सुरू झालं. आता तुम्ही सांगा, समजा तुमच्याकडे 2 मोबाईल आहेत आणि दोन्ही मोबाईल असे समोर ठेवलेले आहेत आणि एका वेळेला फोन उचलायचा आहे. एका बाजूला आईचा फोन आलाय आणि एका बाजूला मिस्टरांचा फोन आलाय आणि एकच फोन उचलायचा आहे. दोन्ही बेल वाजतायत. तुम्ही आधी कोणाचा उचला? ऑब्विसली आईचा उचलणार. आईमुळे आपण या जगात असतो आणि ती नाही तर ऑब्विसली खूप प्रेम आईचं. खूप लहानपणापासून. मग कशाला प्रेमात पडला? थांबायचं. प्रेमात आणि यांच्यावरही खूपच आहे. पुढचा प्रश्न, जेवणात जर पर्याय दिला की वहिनींच्या हातचं चिकन की हॉटेल मधलं फूड, तर प्राधान्य? बरं वाटावं म्हणून नाही, पण खरं उत्तर अपेक्षित आहे. हिच्या हातच खाणं, आयुष्यभर तेच खायचं. स्वभाव सोडून त्यांच्यातला, म्हणजे स्वभाव ठीक आहे, तो तर छानच आहे त्यांचा. उंची स्वभाव बाजूला ठेवा. हसणं की चष्मा? तसं मग आता तिघांमधलंच निवडायचं म्हटलं तर मग उंची जरा खूप आहे म्हणून त्याच्यामुळे जरा असं सगळे बोलतात उंची खूप आहे, उंची, आणि हिची लहान आहे म्हणून उंची. हे सगळे जे प्रश्न होते ना, हे गमतीसाठी होते. आणि आता ऍक्टिव्ह व्हील चॅलेंज चा हा खेळ, ज्याच्यामध्ये दोघांनाही चॅलेंज आहे आणि प्रेम सिद्ध करायचंय. त्या लिंबाचा
नीट बघ. रस सगळ्यात जास्त कोण गोळा करणार आता आपण बघूया. 1 2 3 वेळ सुरू झाली. चला लवकर, लवकर. 1 मिनिटात वेळ सुरू झालेली आहे. प्रेम कोणाचं जास्त आणि जे कमी गोळा करणार त्यांना ते प्यावं लागणार. 3 2 1 वेळ संपली. प्रेमाने मात केलेली आहे हा खेळ आणि या खेळात दोघेही जिंकले जसं म्हणूया. हो. हा का हो का जबरदस्ती आहे हो काय. झी मराठीकडून आतापर्यंत जसे एकमेकांना वेळ देत होता तसाच वेळ द्या आणि वेळेवर या यासाठी ही भेटवस्तू आहे दोघांना. हा आहे महिन्यापूर्वीच्या लग्नात. थँक्यू थँक्यू. 15 दिवसापूर्वीच्या लग्नात. तथास्तु पुणे यांच्याकडून प्रेमात बुडालेली पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा हा भाग इथेच संपतो आहे. खूप किस्से, खूप गप्पा आणि प्रत्येक म्हणजे किस्स्यामध्ये काही ना काहीतरी दडलेलं आहे, किंबहुना प्रत्येक आठवणीमध्ये एक किस्सा दडलेला आहे. असा हा किस्सामय एपिसोड आजचा इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.